राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांचं नाव जवळपास निश्चित। मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। उद्या एकमत झाल्यास उद्याच शपथविधी होण्याचेही संकेत। राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावल्याची माहिती। बैठकीत उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित केलं जाण्याची शक्यता। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते अनुकूल। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत चर्चा, तर अजितदादांकडील सर्व खाती राष्ट्रवादीलाच देण्याचीही मागणी। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत घडामोडींना वेग। दोन्ही पक्ष एकत्रीकरणासंदर्भात अजित पवारांचं कुटुंब शरद पवारांसोबत करणार चर्चा। 2 दिवसात मोठा निर्णय होणार असल्याची माहिती। अजितदादांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र प्रफुल्ल पटेलांकडे सोपवली जाण्याची शक्यता। बारामतीत अजित पवारांचं अस्थि विसर्जन। करहा नीरा नदीच्या संगमावर अस्थींचं विसर्जन। सोनगावात पवार कुटुंबियांकडून नावेतून जात अस्थि विसर्जन। दुःख विसरून शरद पवार लागले कामाला। अस्थि विसर्जनानंतर लगेच नीरा नदीच्या प्रदूषणाची शरद पवारांकडून पाहणी। प्रदूषणासंदर्भातल्या तक्रारीची शरद पवारांकडून दखल। अजितदादांच्या अकाली निधनामुळे राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीसच मांडण्याची शक्यता। 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, तर 6 मार्चला मांडण्यात येणार अर्थसंकल्प। अजितदादांना अखेरची सलामी देताना पोलीस कर्मचाऱ्याकडून मिसफायर। अनेक मोठे नेते उपस्थित असताना मोठी दुर्घटना टळली। ठाणे पालिकेत महापौर उपमहापौर पदासाठी 1.25 वर्षाचा फॉर्म्युला। नाराजी टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा निर्णय। पहिली 1.25 वर्ष ठाण्यात शिवसेनेचा महापौर, तर भाजपचा उपमहापौर। अकोला महापालिकेत पूर्णतः भाजपाची सत्ता। महापौरपदी शारदा खेडकर, तर उपमहापौरपदी अमोल गोगे यांची निवड। अकोल्यात भाजपाने पुन्हा एकदा राखली सत्ता। अकोला महापौरपदाच्या निवडीनंतर महापालिकेत राडा। काँग्रेस आणि MIMचे नगरसेवक एकमेकांना भिडले। काँग्रेसच्या नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा MIMचा आरोप।